तर कोल्हापूर मतदारसंघातून लवकरच मला उमेदवारी जाहीर होईल असा दावा खासदार संजय मंडलिक यांनी केला। सतेज पाटील लवकरच माझ्या व्यासपीठावर येतील असा दावाही त्यांनी केला। दुसरीकडे शाहू महाराजांना निवडणुकीत उभं करण्याचं शरद पवारांचं षडयंत्र आहे असंही त्यांनी म्हटलंय। उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्षात उमेदवार बनून मी रिंगणात उतरणार आहे, पण त्यापूर्वीच माझ्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून काल एक मेळावा कोल्हापूरमध्ये घेतला। यामध्ये कोल्हापूर शहरासह मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते उपस्थित होते। आमचे श्रीकांत शिंदे खासदारांचा फोन आला होता, तुम्ही अस्वस्थ झालाय का काय कार्यकर्ते, असं मला त्यांनी विचारलं। आणि उमेदवारी निश्चित असताना ते म्हणजे संयमाने सगळे कार्यकर्ते बोलले, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण कोणी निवडणुकीला उभारायचं, अमुक अपक्ष उभारायचं अशी कुठली भाषा केली नाही। शरद पवार साहेब देशाचे मोठे नेते आहेत, आम्ही त्यांना नेहमीच मानतो आणि ते आले तर निश्चितपणाने स्वागत आहे, कारण हे सगळं शाहू महाराजांना निवडणुकीला उभारायचं षडयंत्र त्यांचंच आहे। मग शाहू महाराजांची इच्छा होती का नाही मला माहिती नाही, पण पवार साहेबांना कदाचित जुना राग कुठला काढायचा असेल काय म्हणून त्यांनी त्यांना उभा केले मला माहिती नाही। आणि जर तसा त्यांना रागच काढायचा असेल तर जनता सुद्धा त्याची वाट बघायला लागली।